एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच कोकणात पर्यटनाचा हंगाम सुरू झालेला पाहायला मिळतो आहे। सध्या लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते किनारपट्टी भागात आलेले पाहायला मिळत आहेत। आपल्यासोबत असेच काही पर्यटक जे आलेले आहेत आपण त्यांना विचारून घेऊया। सर, काय सांगाल, कसं वाटतंय आणि सध्या लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे या ठिकाणी एक वेगळा ट्रेंड? सध्या लागून आलेल्या सुट्ट्यांमुळे इथे खूप मजा येत आहे। देवदर्शनासोबत बीचचा पण आनंद आम्ही घेतो आहेत आणि मुलांना पण सुट्ट्या आहेत लागून 3 दिवस, त्यामुळे खूप मजा करतायत मुलं पण। बरोबर आहे। कोकणातलं वातावरण कसं फील केलं? इथला निळाक्षर समुद्र किनारा, इथे पोहण्याचा आनंद, काय प्लॅनिंग होतं आणि कसं एन्जॉयमेंट करता सध्या? आमचं प्लॅनिंग 3 दिवसाचं होतं इथे आणि लहान मुलांनी पण खूप छान एन्जॉय केला इथे। आम्ही कॅमल राईड केलेली आहे, त्याच्यानंतर बोट बाईकवर राईड केलेली आहे, तर खूप एन्जॉय केला आम्ही इथे। ताई, काय सांगशील? परीक्षा संपलेल्या आहेत, सुट्टी या ठिकाणी लागण्यास सुरुवात झालेली आहे, अनेक लोक कोकणाकडे पावलं वळत आहेत, तू कसं एन्जॉयमेंट करतेस, काय सांगशील? मी खूप एन्जॉय केलेलं आहे कोकणामध्ये आणि लागोपाठ सुट्ट्यांमुळे आम्ही कोकणच प्रेफर करा, कारण बीच इतकी मजा कुठेच नाही। बरोबर आहे। दादा, काय सांगाल, तुमचं प्लॅनिंग काय होतं, कुठून आला तुम्ही आणि कशी एन्जॉयमेंट करताय? कोकणाचा निळाक्षर समुद्र किनारा, निसर्ग कसा वाटला तुम्हाला? अगदीच, आपल्या भागात एक निसर्ग समृद्ध ठिकाण म्हणून कोकण प्रसिद्धच आहे। आईवडील म्हातारे असल्यामुळे गणपतीपुळे आणि त्यासोबतच लहान मुलांना विरंगुळा म्हणून शाळेच्या सुट्ट्यांनंतर एक ठिकाण आम्हाला नक्की निवडायचं होतं आणि गणपतीपुळे माझ्या मते त्याच्यातलं एक सर्वोत्तम उदाहरण आहे महाराष्ट्राच्या पर्यटन क्षेत्रातील। नक्कीच या ठिकाणी मोठ्या संख्येने सध्या पर्यटक या ठिकाणी आलेले पाहायला मिळत आहेत आणि सगळ्या पर्यटकांचा मे महिन्यातला हा एन्जॉयमेंटचा मूड हा किंवा कल हा कोकणातल्या किनारपट्टी भागात असलेला पाहायला मिळतोय। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, गणपतीपुळे, रत्नागिरी।